नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. एक छोटंसं उदाहरण तुमच्यासोबत मांडावं, तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. काही वर्षाआधी माझा खूप जवळचा मित्र, त्याचं लग्न समारंभ होता. त्याच्या लग्नामध्ये एक मी उदाहरण देऊ शकत नाही, अनगिनत असं आपण म्हणू 1500 ते 2000 मेंबर त्याच्या लग्नामध्ये उपस्थित होते त्याला आशीर्वाद देण्यासाठी, आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं लग्न समारंभ पार पडला आणि खूप त्याला आशीर्वाद मिळाला. त्याच्यानंतर 6 ते 7 महिन्यानंतर त्याचा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, त्याचा आणि त्याच्या मिसेसचा. त्याच्यामध्ये त्याच्या मिसेसला गंभीर अशी दुखापत झाली, तिचं खूप रक्त शरीरामधून गेलं आणि तिला रक्त पुरवठ्याची खूप गरज पडली. आणि त्या रक्त पुरवठ्याची गरज भागवण्यासाठी माझ्या या मित्राने प्रत्येकाकडे हात जोडले. मला या रक्ताची गरज आहे, मला तुम्ही देऊ शकता का, वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी झगडल्या. त्याच्यामध्ये त्याला सर्वांनी सजेस्ट केलं की तू या डोनेट मध्ये तू इथे अप्लाय कर, इकडे तू बघ, नाहीतर फेसबुकवर पोस्ट टाक. अशा त्याला प्रत्येकाने आपली आपली मतं मांडली. तर सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, की आपण जर स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असू तर बघा, देणारे हात खूप कमी असतात आणि घेणारे हात खूप जास्त असतात. तर उदाहरण माझं जे होतं ते तुम्हाला समजलंच असेल. तर यापुढे आपले कोण आणि परके कोण याचा ठीक तुम्ही सांभाळ करावा. आणि गर्दी काय, माणूस मेळावरही जमते, जन्म झाल्यावर नाही, तेव्हा आई बापच असतात.